मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीतल्या निवळी या ठिकाणी भीषण अपघात झाला। निवळीमध्ये मिनी बस आणि गॅस टँकरच्या अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक गेल्या 8 तासांपासून ठप्प आहे। वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी 2 तास लागतील असा अंदाज आहे। सध्या मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पाली आणि संगमेश्वर मार्गे वळवण्यात आली आहे। रत्नागिरी निवळी या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक गेल्या 8 तासांपासून ठप्प आहे। काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आलेली आहे, मात्र तरी सुद्धा ट्रॅफिक जामची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही। गेल्या 8 तासांपासून या रस्त्यावर अनेक वाहन चालक सध्या ताटकळलेले आहेत आणि अजूनही हा मार्ग सुरळीत होण्यासाठी, रस्ता रिकामा होण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत होण्यासाठी सुमारे 2 तास लागू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सध्या पाली आणि संगमेश्वर मार्गे ही वाहतूक वळवण्याचा पर्याय सध्या प्रशासनाने केलेला आहे। अनेक वाहनांना पाली मार्गे वळवण्यात आलाय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडून। अमोल, काय अपडेट्स आहेत सध्या मुंबई गोवा हायवेवर? अमोल, ऑलमोस्ट 8 तास झालेले आहेत मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक निवळीचा टँकर पण गेल्यानंतर टप्पा आहे। सध्या त्या टँकरमध्ये जो गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला गेला, पण इथल्या काही टेक्निशियन्स त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो प्रयत्न आहे अयशस्वी ठरला। त्यामुळे आता पाणी आणून त्याच्यामध्ये तो जो गॅस आहे तो डायल्यूट करून तो बाहेर काढला जाईल आणि ही सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत होईल। साधारणपणे आणखी 2 ते 2.5 तास किमान लागू शकेल असा अंदाज प्रशासनानं वर्तवलेला आहे। पण एकंदरीत बघावं लागेल की गॅस बाहेर काढण्याची प्रोसेस किती लवकर पूर्ण होते त्यावरती सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत। अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल अमोल। अजून 2 तास लागू शकतात मार्गावरची वाहतूक सुरळीत होण्यासाठी असे अपडेट मिळतात।